पंतोजीच्या शाळेमध्ये अरे लेकराची बुद्धी एवढी तेजस्वी, शाळेमध्ये शिक्षकही हैराण होते। आम्ही आमच्या लेकराला चांगल्या दर्जेदार इंग्लिश स्कूल मध्ये टाकलंय, 5-5 लाख फीस भरवली, पण जिल्हा परिषदच लेकरू अधिकारी होत। चटके बसणारी लेकरं गुटके खात नाही। क्रांतीच्या पर्वाला सुरुवात झालेली आहे। आपली ताकद आपल्याला माहित नाही, आपली ताकद शत्रूला माहित आहे। म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांचं शिक्षण बंद पडावं म्हणून गोविंदरावचे कान भरले। कशाला शिकता आणि तुमचं शिक्षण शिकून काय भलं होणार आहे? तुमच्या लेकराला फुलं शिकावं लागणार आहे, तुमच्या लेकराला तेवढीच मदत होईल। आणि गोविंदरावांना पटलं। 1834 ला केलेलं ऍडमिशन। ज्योतिबा फुले लई हुशार, ज्योतिबा फुले 4-5 वर्ष चांगलं शिकलं आणि गोविंदरावांचे कान भरल्यामुळे गोविंदरावानं महात्मा ज्योतिबा फुल्याला शाळेतून काढलेलं आहे। 11 वर्षाचं लेकरू आहे माझ्या बहिणींनो। ज्या लेकराला शिक्षणाची गोडी लागली होती, ज्या लेकराला शिक्षण कळालं होतं, या शरीराला अन्नाची गरज आणि माणसाच्या मेंदूला ज्ञानाची गरज। 11 वर्षाच्या लेकराचं शिक्षण बंद झालं, महात्मा फुले थांबले नाही। गोविंदरावाला वाटलं फुलाचा व्यवसाय करील लेकरू, पण लेकरू फुलाचा व्यवसाय नाही केला। 1841 ला या आमच्या ज्योतिबा फुल्यानं भाजी धंद्याचा व्यवसाय केला। भाजीपाल्याचा व्यवसाय केलेला आहे आणि विपरीत परिस्थितीमध्ये गोविंदरावाला आनंद वाटलाय, आपला मुलगा 2 पैसे कमवू शकतो। म्हणून गोविंदरावानं 2चे हात 4 करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे। आणि गोविंदरावांनी आपल्या लेकराच्या लग्नाची तयारी सुरू केलेली आहे। ज्योतिबा फुल्यांचं वय 13 वर्ष आहे आणि ज्योतिबा फुले ज्ञानवान झाले। वयाच्या 13 वर्षी बहुजन समाजाची गुलामगिरी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या लक्षात आलेली आहे। आणि तिकडे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव आहे आणि या नायगाव मध्ये खंडोबा नेवसे पाटील यांच्या घरामध्ये एका क्रांती ज्योतीचा जन्म झाला। 3 जानेवारी 1831 ला सावित्रीबाई नेवसेचा जन्म झालेला आहे। आणि ही सावित्री, ज्या सावित्रीबाई फुलेनं महाराष्ट्रामध्ये पहिली शाळा सुरू केली, त्या महाराष्ट्रामध्ये एकही महिला मुख्यमंत्री होऊ शकत नाही। हे सावित्रीच्या लेकीचं दुर्दैव आहे। ज्याला पटलं त्यांनी टाळी वाजवा। महाराष्ट्रामध्ये पहिली शाळा जिनं सुरू केली ती सावित्रीची लेक अजून राज्यकर्ती जमात व्हायला तयार नाही। मुलगी शिकली, प्रगती झाली। प्रगती काय झाली बहुजन समाजाची मला तर कळायलाच तयार। अहो आम्हीच आमच्या मुलीला उदरामध्ये मारतो। मुलगी शिकली पाहिजे, मुलगी टिकली पाहिजे आणि टिकलेली मुलगी या देशाची राज्यकर्ती जमात बनली पाहिजे। म्हणून माझी आया बहिणीनं आपल्या उदरातली मुलगी वाचावी म्हणून या शाहिराचा छोटासा प्रयत्न 2 मिनिटासाठी।